नमस्कार मित्रांनो, आज आपण विज्ञान विषयाची महत्त्वाची माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम विज्ञान म्हणजे काय ते समजून घेऊया. विज्ञान म्हणजे निसर्गातील गोष्टींचा अभ्यास. आपल्या आजूबाजूला जे काही घडते, जसे पाऊस पडणे, सूर्य उगवणे, झाडे वाढणे, या सगळ्या गोष्टी विज्ञानाशी संबंधित आहेत. विज्ञानाचे मुख्य 3 भाग आहेत. एक आहे भौतिकशास्त्र, दुसरं आहे रसायनशास्त्र आणि तिसरं आहे जीवनशास्त्र. यामध्ये आता आपण पाहूया भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रात वस्तू, ऊर्जा आणि हालचालींचा अभ्यास केला जातो. यामध्ये उदाहरणार्थ, एखादी वस्तू वर फेकली तर ती पुन्हा खाली येते. याला गुरुत्वाकर्षण म्हणतात. गुरुत्वाकर्षणाचा शोध लेसिक न्यूटन यांनी लावला. प्रत्येक वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे ओढली जाते. वीज ही देखील भौतिकशास्त्राचा भाग आहे. वीज म्हणजे इलेक्ट्रॉनचा प्रवाह. उदाहरणार्थ, पंखा फिरणे, बल्ब पेटणे, हे सर्व विजेमुळेच होते. आता पाहूया दुसरं, रसायनशास्त्र. रसायनशास्त्रात पदार्थ आणि त्याच्यात होणारे बदल याचा अभ्यास होतो. पाण्याचे सूत्र H2O आहे. जेव्हा 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन एकत्र येतात तेव्हा पाणी तयार होते. रासायनिक बदल म्हणजे पदार्थात कायमस्वरूपी बदल होणे. यामध्ये उदाहरणार्थ, दूध आंबणे, लोखंड गंजणे, आम्ल आणि क्षार रसायनशास्त्रातील महत्त्वाचे घटक आहेत. आम्ल चवीला आंबट असते तर क्षार कडू असतात. जीवनशास्त्र. जीवनशास्त्रात सजीवांचा अभ्यास केला जातो. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न तयार करतात. या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. मानवाच्या शरीरात अनेक अवयव असतात, जसे हृदय, मेंदू, फुफ्फुसे. प्रत्येक अवयवाचे वेगवेगळे कार्य असते. अन्न साखळी देखील महत्त्वाची आहे. सूर्य, वनस्पती, प्राणी, मानव इत्यादी. यामध्ये महत्त्वाचे वैज्ञानिक शोध. बल्बचा शोध थॉमस एडिसन यांनी लावला. टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी लावला. रामन प्रभावाचा शोध C.V. रामन यांनी लावला. हे शोध आपल्या दैनंदिन जीवनात खूप उपयोगी आहेत.
म्हणून यामध्ये महत्त्वाचे GK प्रश्न पाहूयात. विज्ञानाचा पिता कोण आहे? तर याचे उत्तर आहे गॅलिलिओ. पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती आहे? याचे उत्तर आहे 100°C. पुढे, मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे? याचे उत्तर आहे त्वचा. पुढचा प्रश्न, प्रकाशाचा वेग किती आहे? याचे उत्तर आहे 3/10 8 मीटर प्रति सेकंद. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, याला काय म्हणतात? याचे उत्तर परिभ्रमण आहे. म्हणून तर विज्ञानामुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. यामध्ये मोबाईल, वीज, औषधे हे सर्व विज्ञानामुळे शक्य झाले आहे. म्हणून विज्ञान समजून घेणे आणि शिकणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच GK व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशीच माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.